या व्हिडिओमध्ये आपण आज जस्ट जी एस टी म्हणजे काय असतं याचं थोडंसं इंट्रोडक्शन पाहणार आहे. तर जी एस टी म्हणजे काय? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आता हे नवीन लागलं, पहिल्यांदा असलं काही नव्हतं. हे 2017पासून ज्यावेळेस टॅक्स चालू केलं त्यावेळेस तुमच्या 10वीच्या सिलेबसमध्ये पण काय आलं? जी एस टी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आता गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे कोणता? ज्यावेळेस आपण एखादी वस्तू खरेदी करतो किंवा दुकानदार एखादी वस्तू विकतो, तो पण कोणत्या फॅक्टरी वगैरेमधून ज्यावेळेस ती वस्तू खरेदी करतो त्याच्यावर त्याला भरावा लागणारा टॅक्स म्हणजे झालं काय? जी एस टी. इथे दिलं की जी एस टी इज इम्पोज ऑन मॉनिटरी व्हॅल्यू ॲडेड ॲट ईच स्टेज टू रीच द फायनल स्टेज टू द कन्झ्युमर. आता मॉनिटरी व्हॅल्यू म्हणजे बघ, एखादी फॅक्टरी जर कन्सिडर केली, त्या फॅक्टरीमध्ये एखादा प्रोडक्ट तयार होतो. आता फॅक्टरीमध्ये ते रॉ मटेरियल येतं कुठून तरी, त्यांना काहीतरी व्हॅल्यू द्यावं लागतं, त्याच्यात काहीतरी व्हॅल्यू ॲड करून एखादा प्रोडक्ट तयार केलं जातं. ते प्रोडक्ट नंतर होलसेलरला विकलं जातं, त्यात थोडीशी व्हॅल्यू ॲड होते. होलसेलर रिटेलरला विकतो, रिटेलर कन्झ्युमरला विकतो, बरोबर का? प्रोड्यूस होतं, मग होलसेलरला जातं, रिटेलरला जातं, मग कन्झ्युमर. आता याच्यामध्ये काय होतं? थोडाफार खर्च येतो, ट्रान्सपोर्टेशनचा खर्च असेल एखादी तयार करण्याचा, त्या व्हॅल्यू ॲडेड होतात. त्याच्यासाठीच हा जी एस टी काय केलं जातं? त्याच्यावर इम्पोज केलं जातं, बरोबर. आता कोणत्या टाईपचे सेल असतात? आज पण म्हटलं की वस्तू आपण खरेदी करतो किंवा विकतो, तर कोणत्या टाईपचे सेल असतात? दोन टाईपचे सेल आहे. एक आहे इंट्रास्टेट सेल आणि इंटरस्टेट सेल. इंट्रास्टेट सेल म्हणजे एका स्टेटमध्ये ती वस्तू तयार होते, एका स्टेटमध्ये ती वस्तू विकली पण जाते, त्याला आपण म्हणतो इंट्रास्टेट सेल. इथे दिले इफ गुड्स ऑर सर्व्हिसेस आर प्रोव्हाइडेड विद इन द सेम स्टेट देन बोथ CGST म्हणजे सेंट्रल गुड अँड सर्व्हिस टॅक्स अँड SGST म्हणजे स्टेट गुड अँड सर्व्हिस टॅक्स वुल बी ॲप्लिकेबल. त्याच्यात दोन GST, टोटल GST मध्ये दोन आहेत. कोणता? एक असतो CGST म्हणजे सेंट्रल GST जो की सेंट्रल गव्हर्नमेंट घेतं, आणि SGST जे की त्या पर्टिक्युलर स्टेटचं गव्हर्नमेंट काय करतं त्याच्यावर तो टॅक्स घेतो, त्याला म्हणतात SGST. आणि दुसऱ्या टाईपचा सेल असतो इंट्रास्टेट सेल. आता इंट्रास्टेट सेल म्हणजे काय असतं? वस्तू होते एका स्टेटमध्ये तयार आणि ती विकण्यासाठी पाठवली जाते दुसऱ्या स्टेटमध्ये, त्याला म्हणतात इंटरस्टेट सेल. तर इफ द गुड्स ऑर सर्व्हिसेस आर प्रोड्यूस इन वन स्टेट अँड सोल्ड इन अनदर स्टेट देन IGST. अशा वेळी कोणता GST लावतात? IGST म्हणजे इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स विल बी ॲप्लिकेबल ऑन द ट्रान्झॅक्शन. मग त्याचे काय वस्तू, त्याचे ट्रान्झॅक्शन होतं त्यावर तो टॅक्स म्हणजे IGST काय केला जातो? इम्पोज केला जातो, बरं. आता पुढे टाईप्स ऑफ GST. आता आपण पाहिलं की GST म्हणजे काय असतं, त्याच्यानंतर कोणत्या दोन टाईपचे सेल्स असतात. आता ॲक्च्युअल टाईप्स ऑफ GST पाहिजे. आता GSTचं एक लक्षात ठेवायचं, GST म्हणजे SGST प्लस CGST म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटचा टॅक्स आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा टॅक्स, हे दोन ॲड केल्याच्या नंतर जो तयार होतो तो टोटल असतो GST. आणि जर आपल्याला GST दिला आणि SGST आणि CGST काढायचं असेल, आता SGST आणि CGST हे सेम असतात. ते काय करतात? तर GSTला डिवायडेड बाय आपण 2 केलं किंवा 1/2 त्याला जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला SGST आणि CGST भेटतो, ओके. आता फर्स्ट आहे SGST म्हणजे स्टेट गुड अँड सर्व्हिस टॅक्स, म्हणजे ते स्टेट गव्हर्नमेंट त्याला काय करतं? कलेक्ट करतो. कलेक्टेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट ऑन द इंट्रा स्टेट सेल, म्हणजे त्यात जर स्टेटमध्ये प्रोड्यूस होत असेल, तिथंच विकलं जात असेल तर SGST लागतं. SGST कसा फाईंड केला जातात? GSTचा हाफ तो झाला SGST, आणि CGSTचं पण तसं, त्याला सेंट्रल गव्हर्नमेंट कलेक्ट करतात. CGST सुद्धा GSTच्या हाफ असतो. आता ज्यावेळेस आपल्याला असं दिलं GST दिला, समजा आपल्याला 18%, GST किती दिला? 18%, आणि आपल्याला फाईंड करायला सांगितलं SGST काढा किंवा CGST काढा. तर ह्या 18%ला आपण जर 2ने डिवाइड केलं म्हणजे किती आलं? 9%. हे जे 9% झाला SGST आणि CGST. कळलं SGST CGST काय असतं? त्यानंतर IGST म्हणजे इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आता इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स कधी घेतला जातो? ज्यावेळेस एका स्टेटमध्ये तयार होऊन दुसऱ्या स्टेटमध्ये विकला असेल, जर स्टेट चेंज होत असेल तर हा टॅक्स काय होतो? इम्पोज होतो. हा कलेक्ट करतो फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट, आणि हा जो IGST आणि जो GST असतो ते काय असतो? इक्वल असतो, ओके. हे झाले GSTचे 3 टाईप. आता नेक्स्ट, आता हे लास्ट ते पाहिजे त्यातला एक कन्सेप्ट काय की ITC म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय असतं? आता कसं असतं, हे झालं समजा प्रोड्युसर आहे, हा रिटेलर आहे आणि हा कन्झ्युमर आहे, म्हणजे जो ज्याला विकतो तो. आता हा जो काय दुकानदार आहे, हा जो रिटेलर असतो, हा याच्याकडून काय करतो? हे खरेदी करतो एखादी वस्तू. ज्यावेळेस तो खरेदी करतो त्यावेळेस तो याच्यावर त्याला काहीतरी टॅक्स म्हणजे GST देतो, बरोबर. हा झाला त्याचा इनपुट GST. हा कोणता झाला? इनपुट GST.
आणि ज्यावेळेस तो आपल्याला विकतो आपल्याकडून पण थोडं काहीतरी जीएसटी घेतो, हा झाला त्याचा आउटपुट जीएसटी. असे 2 जीएसटी तो काय करतो, तो कलेक्ट करतो. हा आधी त्याला द्यावा लागतो, त्याच्यानंतर हा आपल्याकडून घेतो. त्याच्यात बघ परचेसिंग गुड फॉर रिसेल. याच्याकडून काय केलं, गुड परचेस केला रिसेल करण्याचा. हा रिसेल कोणाला करणार आहे, आपल्याला म्हणजे कस्टमरला. डीलर पे इनपुट टॅक्स, म्हणजे याला काय करावं लागतं, ह्या मधल्याला याला टॅक्स द्यावा लागतो, जीएसटी द्यावा लागतो, त्यालाच म्हणतात इनपुट जीएसटी त्या गुड्सवरचा. तर हा डीलर काय करतो, नंतर त्याने जे काय गुड्स खरेदी केलं तो विकतो, बरोबर. त्यावेळेस तो आपल्याकडून घेतो, त्याला म्हणतात आउटपुट जीएसटी फॉर हिज कस्टमर विच ही हॅज टू डिपॉझिट इन द गव्हर्नमेंट अकाउंट. तो जो आपल्याकडून जीएसटी घेतो, हा जीएसटी त्याला काय करावा लागतो, गव्हर्नमेंटच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करावा लागतो. ही युजेस द इनपुट जीएसटी ॲज अ इनपुट टॅक्स. जो इनपुट जीएसटी असतो त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतात. अँड डिपॉझिट ओनली एक्सेस अमाऊंट. तो काय पूर्ण आपल्याकडून घेतलेला पूर्ण जीएसटी देत नाही. समजा एक एक्झाम्पल कन्सिडर केलं, इथं वस्तू तयार झाली, हा जो रिटेलर आहे आणि हे आपण आहे, बरोबर. इथून याला काहीतरी जीएसटी त्याला समजा याने दिला इथं 100 रुपये जीएसटी, बरोबर. त्या वस्तू खरेदी करताना कन्सिडर कर 100 रुपये जीएसटी दिला. आणि ज्यावेळेस त्याने तो आपल्याला विकताना त्याने आपल्याकडून समजा 120 रुपये जीएसटी काय केला, कलेक्ट केला, बरोबर का. हा त्याने पे केला 100 रुपीज आणि हा त्याने कलेक्ट केला. मग हा गव्हर्नमेंटला देताना हा 120 रुपीज देत नाही. हा फक्त काय करतो, हे 120 मायनस 100 करतो, म्हणजे जो काय एक्स्ट्रा आहे किती राहिला 20 रुपीज. हा 20 रुपीज जीएसटी फक्त काय करतो तो, किंवा हा त्याला फायदा होतो. हा एवढा जीएसटी तो काय करतो, गव्हर्नमेंटच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करतो. मी जे दिलंय जीएसटी पेड, त्याला टोटल जीएसटी किती द्यावा लागला, आउटपुट जीएसटी मायनस इनपुट जीएसटी. हा झाला होता त्याचा आउटपुट जीएसटी, हा झाला त्याचा इनपुट जीएसटी. म्हणजे त्याला टोटल फक्त 20 रुपीज काय करावं लागतात, पे करावं लागतं, त्याचं ITC किंवा इनपुट टॅक्स क्रेडिट. हे एवढेच कन्सेप्ट जीएसटीमध्ये यूज केले जातात. जे काही प्रॉब्लेम असेल त्यात हे कन्सेप्ट वापरावे लागतात. ओके, हा व्हिडिओ फक्त नीट पहा. हे बेसिक कन्सेप्ट होते जीएसटी बद्दलचे.